तुझ्या 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 रूपाचं चांदन. माझे आई बाबा आणि भावासोबत मुंबईला राहायचे. आई लोकांकडे जाऊन धुणी भांडी करायची. एका वस्तीत आमचं छोटंसं घर होतं. ओडकं तोडकं का असेना पण हक्काच्या 4 भिंती होत्या. माझ्या आणि अक्षयवर आई बाबांचा खूप जीव होता. अक्षय माझा लहान भाऊ. खास करून माझ्या बाबाचा माझ्यावर खूप जीव होता. मी काही मागितलं आणि त्यांनी आणून नाही दिलं असं कधीच नाही झालं. बाबा एवढे पैसे? हा, अरे आपल्याला लॉटरी लागली आहे ना, लॉटरी. लॉटरी? हा. आता कोणाला लुबाडलं? बंद कर ना ये बाबा, बंद कर ना. आधीच डोक्यावर कर्जाचा मोठा डोंगर आहे. आता कशासाठी घेतले पैसे आणि कोणाकडनं घेतले? ए चुपे, आता तू मला अक्कल शिकवू नकोस. तू कर लोकांच्या घरची धुणी भांडी, मला मालामाल व्हायचंय. आणि तसही हे पैसे मी माझ्या नक्षत्रासाठी घेतले आहेत आणि माझ्या अक्षासाठी. ए बाबा, आमच्यासाठी का? कारण माझ्या लाडक्या कोकरानं माझ्याकडे नवा ड्रेस मागितला होता ना, झगामगावाला. हा, त्याच्यासाठीच मी हे पैसे आणलेत. तुझ्या आईच्या पगारात नाही येणार आहे का तो ड्रेस? माझा बाबा रोज येताना माझ्यासाठी आणि अक्षयसाठी काही ना काहीतरी घेऊनच यायचा. पण आईला नाही आवडायचं ते आणलेलं. आई आणि बाबांमध्ये रोज भांडणं व्हायची. आईच्या पैशात 2 वेळचं घ्यायला मिळतंय ना, ते बघ. बघितलं, हे असं सारखं टोचा मारत असते मला कोंबडी सारखी. कोंबडी असती ना तर अख्खीच्या अख्खी कापून खाल्ली असती. अरे खा ना बाबा, खा ना. तूही सुटशील आणि आम्हीही सुटू. काय पाप केलं होतं म्हणून माझ्या बापानं तुझ्याशी पाठ लावून दिला. ए चुपे, हा, तुम्ही लक्ष नका देऊ हो तिच्याकडे. नक्षे, तुला मी आणणार आहे बरं का नवा ड्रेस. हा, काही गरज नाहीये. अरे माझी पोरं आहे त्याच्यात चूक मानतील आणि हे असं दुसऱ्याच्या पैशावर माझ्या पोराच्या हौसा मौजा नाही करायच्या. ए गपे, ही काय तुझ्या एकटीची पोरं नाही आहेत. ही माझी सुद्धा मुलं आहेत. बाप म्हणून मला मुलांसाठी काही करावंसं वाटलं तर त्यामध्ये चुकीचं काय काय ग? आणि हे बघ, तू ना हे मध्ये मध्ये फाटक्यात पाय घालत बसू नकोस, आधीच सांगून ठेवतोय. हा, तू लक्ष देऊ नको. ठीक आहे, हे पैसे घे. कोपऱ्यावरचा तो कोंबडीवाला आहे ना, त्याच्याकडनं एक तगडी कोंबडी घेऊन ये. आज जेवताना त्याच्या तंगड्याच मोडून खाऊया. ए अक्षा, तू हे आणखीन पैसे ठेव. तुला काही चॉकलेट वगैरे लागेल ना तर घे जा. अरे तू थांबत का बसलायस इथे? उशीर होतोय. जा जा लवकर जा जा. छान. हे तुलाही मी ड्रेस आणणार आहे झगमगवाला. हा, मी आलो डाव टाकून. तंगड तोडी ना त्यानं आणलेला ड्रेस घातला असता. आई पण मी बोलू नको का बस. आईला बाबांच्या पैशातून आणलेलं काहीच आवडायचं नाही. ती म्हणायची पैशाला बेईमानीचा वास लवकर पकडतो पण मेहनतीचा वास पकडायला खूप कष्ट लागतात. आई आणि बाबांचं पैशांवरून नेहमी भांडण व्हायचं. का पण? तुझ्या बानं कमवून आणलेल्या पैशाची तिला काय अडचण होती? कारण बाबा पैसे कमवायचा नाही, जुगार खेळून मिळवायचा. लोकांकडून पैसे घ्यायचा आणि घेतलेले पैसे 10 दिवसात दुप्पट करून देईन असं सांगायचा. अहो सुरेशजी,
अहो तुम्ही कशाला टेन्शन घेताय? अहो आपल्याकडची स्कीम एकदम सॉलिड आहे. अहो हुकमाचा पत्ताच आहे ना आपल्याकडे. 10चे 20, 20चे 40, 40चे 80, एकदम 100% डबल. मोठी लाईन लागेल खरं सांगतो. पण हे पैसे डबल कधी होणार? लगेच एका आठवड्यात. आणि नाही भेटले तर? अहो शेठ, अहो आजवर या सदाचा अंदाज कधी चुकलाय का? अहो इकडं पत्ता टाकला की तिकडं नोट लगेच खिशात. ठीक आहे, पुढच्या आठवड्यात येतो. रात्री तो पिऊन घरी यायचा, नाहीतर कोणाचा तरी मार खाऊन घरी यायचा. कितीतरी वेळा आईने साठवलेले पैसे देऊन त्याला पोलिसांच्या तावडीतून सोडवलं. रोज वस्तीत सगळ्यांसोबत धिंगाणा असायचा. आईने उपास तापास केले, घाराणी घातली, शक्य असेल ते सगळं केलं, पण काहीच उपयोग झाला नाही त्याचा. तू त्याची लाडकी होती तर तू समजवायचं त्याला. नाही आलं लक्षात. बाबा काय करतोय यापेक्षा तो आपल्याला मागेल ती वस्तू आणून देतोय, जीव लावतोय. हे जास्त महत्वाचं वाटतं माझ्यासाठी तेव्हा. दुर्दैवाने बाबाने घेतलेले पैसे कधीच दुप्पट झाले नाही. मग घेतलेल्या लोकांचे पैसे ते कसे परत केले? नाही, ते कधी परत केलेच नाही. एक खड्डा बुजवायला दुसरीकडे खड्डा करायचा आणि तो बुजवायला तिसरीकडे करायचा. हे असं करता करता त्याची उधारी वाढतच गेली आणि लोकांचा राग पण. खूप लोकांकडून पैसे घेतले होते त्याने. लोकांनी काय अक्कल घाण टाकली ती का? ते द्यायचे म्हणून घ्यायचा तुझा बा. बाबाचं बोलणं गोड होतं, पटकन कोणालाही आपलंसं करायचा, त्यामुळे लोक पण त्याच्यावर विश्वास ठेवायचे. दत्ता भाऊ, फोन का उचलला नाही? फोन उचलला असता तर दत्ता भाऊनं समज खरं सांगावं लागलं असतं. आणि जोवर मला समज खरं कळत नाही तोवर दत्ता भाऊंना अर्धवट गोष्टी सांगायला जाणार नाही. शंकर्या फोन का उचलत नाही? गेला कुठे येऊ? ती इथं काय करायली? सापडली का? नाही ताई साहेब, समधीकडे हुडकली पण कुठंच गावली नाही. गेली कुठं ही पोर? ताई साहेब, अहो तुम्ही काय बी काळजी करू नका, आम्ही हुडकतो ना तिला. इथं काय करायलीस? नक्षत्राला हुडकायली. लई विश्वास होता ना व तिच्यावर. घरातून पळवून हितच तोंडला फोन बसली कुठं तरी. तिचं काय करायचं ते म्या बघतो. तू घरला जा, भावने आलाय तिथं. तिथंच थांब, जा. आणि तुम्ही त्या पोरीचा विषय सोडा. शंकराचीच लागा. नाही दत्ता भाऊ. हुडका त्याला, जावा. होय, शंकरा गेला कुठं? मुंबईची लोक लय खुळी राव. कुणावरही चटकन ईश्वर ठेवतात वय. डोसक्यावर कर्ज वाढत चाललंय हे तुझ्या बाळाला माहित नव्हतं वय का? माहित असूनही दुर्लक्ष केलं. लक्षात यायला डोकं ठिकाणावर नव्हतं त्याचं. मग बाकी नातेवाईक असतील का तिकडं? त्यांना सांगायचं समजूत काढाया. बाबाच्या अशा वागण्यामुळे सगळ्यांनीच आमच्याशी नातं तोडलं होतं. त्यांनी आमच्या नातेवाईकांना पण नाही सोडलं, त्यांच्याकडून पण पैसे घेतले.
हे म्हणतात ते बरोबर आहे. अगोदर बुद्धी जाते मग लक्ष्मी जाते. पार वाटोळं करायचं ठरवलं होतं का तुझ्या पानं? हा, एवढं होऊन बी लोक शांत बसली. नवल आहे. माझा पैसा असा कुणी उडवला असता ना तर त्याला जित्ताच सोडला असता. तेवढंच करायचं बाकी ठेवलं होतं लोकांनी. लोकांनी आता बाबाचा शोध घ्यायला सुरुवात केली होती. रोज कोण ना कोणतरी घरी पैसे मागायला यायचं आणि माझी आई बिचारी त्यांच्या हातापाया पडायची. शंकर, शंकर्या, शंकर. नंतर तर लोकांनी लाजच सोडली आणि मुद्दामून वस्तीतल्या लोकांसमोर धिंगाणा करण्यासाठी रात्री अपरात्री घरी यायला लागले. मोठमोठ्याने ओरडायची, दारावर थपडा मारायची. मी आणि अक्षय तचकून उठायचो. एक वेळ अशी आली की रात्री झोपायची पण भीती वाटायला लागली होती. कधी कोण येईल, दार वाजवायला लागेल, सांगता येत नव्हतं. तेव्हा तुझा बा कुठं होता? त्याला समोर उभा करायचा. अशा वेळी तर तो कधीच घरी थांबायचा नाही. सगळं आई निस्तरायची. त्याला दिलेले शिव्या शाप ती स्वतःवर घ्यायची. तुझ्या बामुळं बिचाऱ्या माऊलीचा जीव टांगणीला लागला. पोलिसात तक्रार करायला पाहिजे होती. कोणत्या तोंडाने देणार? पोलिसांनी आपल्याकडे बघितलं तरी ते आपल्याकडून पैसे उकळतील अशी भीती वाटायची. शेवटी आपलंच नाणं खोट आहे. मग कुठल्या तोंडाने मदत मागायची? हे बी झालंच म्हणा. दिवसा सुद्धा घरातून बाहेर पडायची भीती वाटायची. असं वाटायचं कुणीतरी येईल आणि आपल्याकडे पैसे मागेल. लोकांच्या नजरा काट्यासारख्या टोचायच्या. तेव्हा मी आणि अक्षय घरातून बाहेर जायचंच बंद केलं. आमची शाळा पण सुटली हो या सगळ्यात. बाबाने केलेल्या चुकीची शिक्षा आम्ही भोगत होतो. असंच एका रात्री अचानकपणे काही माणसं घरात घुसली. हाय अक्षय, चादर ओढून घे. अक्षा, मी बघते तायडे समोर राहा. सदा कुठे आहे? चला, शोधायला त्याला. घरातच कुठेतरी असेल तो. अहो नाही, आम्हाला नाही माहित ते कुठे आहेत. पासून फोन पण बंद करून ठेवलाय. 1 हप्त्यापासून पैशासाठी तंगावतोय. खोटं बोलू नकोस. मुकाट्याने सांग सदा कुठे आहे ते. सोडा, माझ्या आईला किती त्रास होतोय. सोडा. तू इथं थांब. तू थांब इथं. अहो ऐका, मला खरंच नाही माहित ते कुठे आहेत ते. अहो कालपासून घरात नाही आहेत ते. तो घरातच आहे. ए शोधा रे त्याला. अहो नाही अहो घरात. अहो असं काय करता? मी खरंच बोलते. आता कसं सांगू तुम्हाला? हे बघ, हे तुला सांगतोय. सदा जर हाताला नाही लागला ना तर हाताला जे लागेल ते उचलून घेऊन जाईन मी. नाही असं नका करू. अहो दया का, माझी लहान पोरं बाळ आहे तो. चला. मला माझे पैसे हवेत. मला काय माहिती नाही. अहो कुठून देऊ तुमचे पैसे? सांगा बरं, कुठून देऊ? हे त्याला सांगायचा. पैसे घेताना कसा डील देत होता? माझ्याकडे असा एक काय तसा एक काय. आता कुठं गेला त्याचा एक का? अहो आम्हाला काय माहित त्यातलं आमचं काय चुकलं सांगा. असं आहे ना, पैसे नाही भेटले ना तर हाताला जे काय लागेल भांडी कोणी ते उचलायचं आणि निघायचं. चला. नाही दादा ऐका. अहो घरात अन्नाचं कड नाहीये. माझे पैसे कुठून देणार मी तुम्हाला सांगा. अरे बघताय काय? चला ना, उचला जे काय ते. सदाची पोर आहे, सुंदर आहे. ऐका तुम्ही त्या सदाचं काय करायचं ते करा, पण मला माझ्या लेकराला
पोरांना सोडा, पाया पडते. रे त्यांच्याकडे पैसे नसतील तर जाऊ देत आताच्या टायमाला. मला सदा पाहिजे. चला शोधूया त्याला. त्या रात्री लोकांचा राग बघून असं वाटलं सगळं सोडून पळून जावं. रोज नव्या संकटांना सामोरे जायची हिंमतच नव्हती आता माझ्या. असं वाटायचं संपवय सगळं. एवढ्या समध्या वस्तीमध्ये एकही माणूस नव्हता जो तुमच्या मदतीला धावून येईल. वस्तीतल्या लोकांनी आमच्याशी बोलणं टाकलं. लोक आम्हाला जवळ पण फिरकू देत नव्हते. इतके वर्ष सख्खे म्हणणारे शेजारी पण आमच्या तोंडावर दरवाजा बंद करायचे. पूर्ण वस्तीत आम्ही एकटे पडलो होतो आणि हळूहळू त्यांनी आम्हाला त्रास द्यायला सुरुवात केली. कधी आमची वीज कापायचे तर कधी पाणी बंद करायचे. तुम्ही लोकांनी एवढं सहन करून बी निघायला एवढा उशीर केला, तेव्हाच वस्ती सोडायला पाहिजे होती. काहीच समजत नव्हतं काय करावं. सगळे दरवाजे बंद झाले होते. जो कोणी माणूस आला होता तिकडे लोकांना घेऊन, त्याला तुमची दया कशा पाहिली? कोण होता तो? तोच होता त्याच्यासोबत माझ्या बाबांनी माझा सौदा केला होता. मला विकलं होतं त्याला. या शंकराच्या तर नव्हता. भरत भाऊंचा फोन. दत्ताभाऊ बाहेरच आहेत. आवाज तर इथूनच यायलाय. शंकर्या, शंकर्या, दत्ताभाऊ, दत्ताभाऊ, चला लवकर. काय झालं? त्या रघुनाथचा काय पत्ता लागेना, त्यामुळे भवानीचा जोर बी वाढलाय. चला लवकर. नशिबाने वाचलो. दत्ताभाऊ इथं पाहिलं असतं ना तर आपला दोघांचाही बाजार उठवला असता. दादा पण असं का? अगं दत्ताभाऊंना खोटेपण आवडत नाही. आणि तुझं हे रूपडं त्यांच्या समोर आलं असतं तर तुझा जीव घ्यायला मागं पुढे बघितलं नसतं त्यांनी. मुलगी म्हटलं तर लोक एकाच नजरेने बघतात. तिचं रूप, तिचं रंग, ह्यावरून एका मुलीचं मुलगी पण ठरतं का? म्हणजे मुंबईला असताना पण माझ्या दिसण्यामुळे अडचणींचा सामना करावा लागला होता आणि आता इथे पण तेच. मुंबईला असताना पण माझ्या दिसण्यामुळे
अडचणींचा सामना करावा लागला होता आणि आता इथे पण तेच. तिथलं मला काय माहित नाही, पण इकडची गोष्ट वेगळी आहे. भाऊंची स्टोरी अजून तुला माहित नाही. जोवर तुला माहित नाही तोवर चांगलं आहे तुझ्यासाठी. पण ते भाऊंचं जाऊ दे. पुढं काय झालं? तुला तुझ्या बानं शेटला ऐकलं असं म्हणालीस, ती भानगड काय? त्या सगळ्याला सुरुवात झाली जेव्हा बाबा लोकांच्या तावडीत सापडला. भारती! 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 ते लोक मला मारतात, मला वाचव! भारती! या रे, मारायला! लोकांनी त्याला घेरलं आणि मारायला सुरुवात केली. त्याआधी 2 दिवस बाबा घरी आला नव्हता. मी, आई आणि अक्षा आम्ही तिघही आला दिवस कसा बसा ढकलत होतो. आमच्याकडे दुसरा पर्याय पण नव्हता. आई पण ह्या सगळ्याला कंटाळली होती. आमचं डोकंच चालायचं बंद झालं होतं आणि लोकांचे टोमणे चालूच होते. पैसे बुडून बायको मागे लागतो का? ए मारा त्याला. त्यांना सांगा ना नका मारो म्हणून. मग त्याला सांग आधी पैसे द्यायला, नाहीतर कापतोच इथे. ते पैसे देतील, मी पण पैसे देईन, पण आता तुम्ही जावा. आज काय बी झालं ना तर पैसे घेतल्याशिवाय जाणार नाही. आणि जर का पैसे नाही दिले ना तर अख्खं घर तुझं जाळून टाकेन. नाही, घर जायची भाषा नका बोलू. मी देईन पैसे. आता नाही आहेत माझ्याकडे, पण मला थोडे दिवस द्या, मी पैसे देते तुम्हाला. एक पण दिवस मिळणार नाही. आत्ताच्या आत्ता सगळे पैसे चुकव. ए मारा रे त्याला, मारा थोडा. नका ना मारू त्यांना. हो नका ना मारू. हो ते लवकर देतील पैसे. थांबा ना. असं नका करू, मी पाया पडते. काका, आमच्याकडे आता एवढे पैसे नाहीयेत. आम्ही तुमचे पैसे परत करू. माझ्या बाबाला नका मारू. अरे वाचवा रे, ए नक्षे! बाबा सोनं नाणं पण नाही हो आमच्याकडे. नाही तर ते दिलं असतं. पण आमच्यावर दया खा, आम्हाला 2 दिवस द्या फक्त. लय झालं फसू ना. आत्ताच्या आत्ता पैसे पाहिजे. ए सदा, मला फालतूची किटकिट नाही पाहिजे. पैसे द्यायला मोकळा कर ना मला. नक्षे अगं वाचव ग मला. काका त्यांना सांगा ना माझ्या बाबाला नका मारू म्हणून. माझे बाबा लवकरात लवकर तुम्हाला पैसे दे, पण त्यांना थांबवा ना. हो हमारे शेवटचे 24 तास देतोय. जर या 24 तासात पैसे नाही दिले ना तर बघ. चला रे. जेव्हा ती लोक परत गेली तेव्हा असं वाटलं की शेटनी आपलं ऐकलं. वाटलं की त्याला आपली दया आली असेल. पण त्यामागे त्याचा खरा उद्देश वेगळा होता. तो ज्या प्रकारे माझ्याकडे बघत होता मला विचित्र वाटत होतं. तेव्हा मी इतकं लक्ष नाही दिलं, कारण त्यावेळेस मला माझ्या आईचा आणि भावाचा सांभाळ करणं जास्त महत्वाचं वाटलं होतं. त्या नजरेमागचा सैतान मला खूप उशिराने कळला. अगं पण तुझ्या बाळाला माहित असेल नव तो शेट कसा माणूस आहे ते. एखाद्या संघ 2 दिवस जरी राहिलं ना तरी माणसाची नियत कळते. आणि हा जो कोणी शेट आहे त्याच्या संघ तुझ्या बाळानं सौदा केलता. पोर जन्माला घालतो तर त्याचं रक्षण करणं बापाचं काम आहे. आपल्या माग तरणी पोरगी आहे हे कळत नव्हतं वय त्याला. तेवढं त्याला कळलं असतं तर त्याने गोष्टी इथवर आणून ठेवल्या नसत्या. दादा मांजर पण भूक लागली की आपल्या पिल्लांना खाते. आपण तर माणूस आहे आणि माणूस स्वतःची कातडी वाचवायला, पोरांना पण दावणीला लावायला मागे पुढे बघत नाही. तो
सख्खा बाप असला तरी जसं पत्त्यांच्या जुगारात पैसे लावतात तसं याने मला लावलं. मला या सगळ्याची काहीच कल्पना नव्हती. त्याने परस्पर निर्णय घेतला आणि म्हणून मला बोलवण्यासाठी एक दिवस मला पाहिजे होता तो माझ्या आवडीचा ड्रेस घेऊन आला. नक्षे, नक्षे, हे बघ मी तुझ्यासाठी काय आणलंय. घे. माझा आवडता ड्रेस. अरे तू सांगितलं आणि मी आणलं नाही असं कधी झालंय का? जा जा जा, पटकन हा ड्रेस घालून ये जा. बाबा हा? एक विचारू. हा, अरे तू विचार ना, आपण बोलणार. बोल बोल, काय? बाबा सोडून दे नाही सगळं, नको ना असं वागू. लोक घरी पैसे मागायला येतात, मला नाही आवडत रे. सगळ्यांनाच खूप त्रास होतो. ए, अरे माझी चांदणी, अरे लहान आहेस तू अजून, तू या सगळ्याचा विचार करू नकोस. हे सगळीकडे हे असंच चालतं. अरे मुंबईची स्टाईल आहे ना ही, सगळीकडे असाच कारभार चालतो. आपण त्यामध्ये शिकून घ्यायचं असतं. आणि मला सांग, हे सगळं मी कुणासाठी करतोय? तुझ्यासाठी, या आपल्या घरासाठी करतोय ना. आणि तुझ्यासोबत तुझा बाबा कायम आहे आणि कायम राहणार. हा, तर त्या दिवशी जुगारात हरलो म्हणून हे सगळं झालं, पण जर मी जिंकलो असतो तर माल झालो असतो का नाही? हा जा जा, तू वेळ घालू नको, जा पटकन जा आणि हा ड्रेस घालून ये, झटकन बाहेर ये. हा जा. हा हा, इकडे बघ. हा हा, हास हास ना. हा 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 हा, हास हास हास. हा, छान आलाय. हा बाबा कशाला आहे फोटो? अगं सांगतो का तुला सगळं. हा, तू इकडे बघ आधी. हा, इकडे बघ. हा, आता थोडं ना असं 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 थोडं अजून. हा, बस बस बस. हा, बाबाच्या डोक्यावर बसलेलं पैशाचं भूत त्याला वेड लावत होतं. त्याच्यातली माणुसकी मरून राक्षस जागा झाला होता. जेव्हा तो माझे फोटो काढत होता तेव्हा त्याच्या डोळ्यात पैशांची हाव दिसत होती. या सगळ्यात माझी आई मात्र पोळली गेली. एवढं सगळं घडत होतं तर आजूबाजूची माणसं काही बांगड्या घालून बसली होती काय? मी आता कोयताच घातला असता त्याच्यावर. आधी आम्हाला वाटायचं मुंबईच्या पोरी लय डेअरिंग बाज असतात, त्यांच्या वाट्याला जरी गेलं तरी जळून खाक होईल, लय हुशार असतात. पण नाही, बाईच्या जातीला भोग हे लिवलंच आहे देवानं. पार फोटो काढण्यापर्यंत मजल गेली तरी बी आई काय बोलली नाही. कोणत्या तोंडाने बोले? पाठीमागे लहान भाऊही होता, त्याच्याकडेही बघायचं होतं. ती बिचारी कशी बशी लोकांची धुणी भांडी करून स्वयंपाक करून आम्हाला वाढवत होती. त्या दिवशी आईने थांबवण्याचा प्रयत्न केला पण तिला चिमट्याचे चटके देत गप्प गेला. सारखं जगणं असून पण तिला आमच्या चेहऱ्यावरचा हसू बघायचं असायचं. आई सांग ना, खरंच माझ्यासाठी? हो बाया, तुला हवं होतं ना. जुनाचे पण आता आपली नड भागण्याशी कारण. शक्य होतं तेव्हा तेव्हा ती आमच्या छोट्या छोट्या हौशी पूर्ण करायची. हे तुझ्यासाठी. आई अगं कशासाठी आणलं? आहेत की माझ्याकडे. अगं असू दे ग, तू कधी काही मागत नाही. आज पगार झाला ना म्हणून घेऊन आले. घाल. कुणी ग माझी बायती. तुझं लग्न होईल ना नक्षे, तेव्हा आपण तुझ्यासाठी असे सोन्याचे कानातले करू. ए आई, मला लग्नच नाही करायचं. मी तुला सोडून कुठेच नाही जाणार. मी पण नाही जाणार.
एवढ्या सोन्यासारख्या घराला तुझ्या बामुळं कीड लागली. काय बोलावं काही सुधर ना. नाही म्हणजे तुला सहानुभूती देऊ की तुझ्या बाबतीत जे घडलंय त्याचं दुःख मानू. लय वांगाळ वागला तुझा बाप. पोटच्या पोरी संग असं कोणी वागतं व्हय? दादा हे तरी परवडलं, पण एक रात्र अशी आली की बाबांनी त्याच्या आणि माझ्या नात्यातल्या सगळ्या कड्या मोडून काढल्या. त्यांच्यापणाची हद्द केली त्याने. नुसता विचार जरी केला तरी अंगावर काटा येतो माझ्या. रात्री त्या एका स्वप्नामुळे मी झोपेतून जागी होते. मानकून धरून कुणीतरी बसावं तसं ते स्वप्न माझा पाठलाग करत आहे. काय झालं होतं तेव्हा? आई आणि अक्षा बाहेर गेले होते बाजारात. तेव्हा बाबांनी मला त्याने आणलेला ड्रेस घालायला सांगितला. म्हणाला आपण बाहेर जाऊया आज. मी आलो जाऊन म्हणत तो बाहेर गेला. मी तयार झाले आणि थोड्या वेळाने तो घरी आला शेटला घेऊन. शेट या ना, या या. बघा बघा, आपलंच घर समजा बरं का. आजची रात्र तुमची रंगीनच करून टाकतो. नक्षे बसा ना, बसा बसा. नक्षे अगं बघितलंस का, तुला भेटायला कोण आले? 2-2 शेट आले आहेत. हा नाच. एक मिनिट हा. मी जरा ना गाणं लावतो छान. हा नाच नाच नाच. अरे एवढा रावस ड्रेस दिलाय तुला, तू चांगलं नाचशील म्हणून. बस नाच नाच ना. नाचते नाचते. मी नाही नाचणार. काय लावलं सदा? तू बोलला होता तुझी पोरगी नाचणार आहे, मग आता काय झालं? त्यासाठी तुला अर्धे पैसे दिलेत, आणि जर ती नाचणार नसेल तर पैसे परत देचाल. नाही शेठ, हो बसा ना तुम्ही, नाराज होऊ नका. हो नाचेल नाचेल ती. अरे ती लाजते ना थोडीशी, पण नाचेल ती, नाचेल ना. मी नाही नाचणार. मला जाऊ द्या आई. तिच्या नावानं बोलू नकोस. अरे एवढा भारीतला ड्रेस आणलाय तुझ्यासाठी, तू चांगली नाचणार म्हणून. अरे आपल्याला पैसे कमवता येत ना, कमवायचे ना पैसे. अरे हे बघ ना, शेठने आपल्यासाठी खूप पैसे आणलेत. हा नाच चल. अगं नाच ना वसाडे. नाही नाचत, कशी नाचत नाही तेच बघतो मी आता. आता नाचशील की नाही? नाचशील ना? चाल ये पुढे ये. आज शेठ पैसे देणार आहेत आपल्याला. नाच नाच. हा 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 चल. बघ काय शेठ, आवडला की नाही डान्स? तुम्हाला बोललो होतो ना मूड बनेल म्हणून. हा मग आता पैसे काढा की, काढा काढा. अरे देतो, गाडी ठेवली बॅग. अरे मग तिला बाहेर का ठेवताय? अहो लक्ष्मीला असं बाहेर ताटकळत ठेवू नये. घेऊन या की. आणतो की, घाई काय आहे? म्हणलं सदा आपला माणूस आहे. काय शेठ, म्हणलं त्याचं कर्ज आपण रिकामं करावं. अरे शेठ, तुम्ही आपल्यासाठी जर एवढं केलं ना तर आपण तर तुमचा कायमचा गुलाम होऊन जाऊ. हा तर गुलामच बनायला तयार झाला. अहो खरं सांगतोय मी, मस्करी करत नाही. आई शपथ. दिलं तुला इतके पैसे दिले की तुझं सगळं कर्ज माफ होईल आणि ते पैसे परत मागणारही नाही.
अरे शेठ, आशीर्वाद आहे तुमचा. पण त्या बदल्यात तुला मला काहीतरी द्यावं लागेल. अरे तुम्ही नुसता हुकूम बोला, लगेच लगेच देऊन टाकतो. आम्हाला तुझं हे चांदणं जाम आवडलंय. ते आम्हाला दे आणि पैसे घेऊन जा. अरे सदा विचार कसला करतोय? उद्या जर तुला दिलेले पैसे लोक परत मागाय आले तरी पोरगी काय करणार? सौदा तुझ्याच फायद्याचा आहे. आणि पोरगी काय रे, आज ना उद्या आणखीन पैदा होतील ना. बोल, देतो ही चांदणं आम्हाला? सदा तुझ्या फायद्याचा सौदा आहे बघ. दिलं दिलं. आजपासून हे चांदणं तुम्हाला दिलं. बाबा बाबा आजपासून हे चांदणं तुमचं. बाबा पण शेठ, थोडं पैसे मात्र. अरे देणार देणार. ती गाडीतली ठेवलेली बॅग सगळी तुला देणार. हा, हे पण घे. हा, पुरीला घेऊन बाहेर. लगेच येतो. हा. अरे काय भारी नाचलीस तू. बघ केवढे पैसे कमवले आपण. बाबा नाही ना, मला नको ना विकू, मला नाही जायचंय. नाही जायचं. हा, आता जाशील. हे बघ, आता जाशील का नाही? बाबा नको ना बोल. मी तुझी कोकरू आहे ना, मला नको ना विकू. हाय, तू माझं कोकरूच आहेस. कोकरू मोठं झालं ना, त्याला कापून खातात. म्हणून तर तुला एवढं मोठं केलंय ना मी. अरे अरे चांदणी आहेस तू माझी. देवानं तुला एवढं चिकनं घडवलंय ते पैसे कमवण्यासाठीच ना. मग तू पैसे कमवायचे. हा, अरे शेठ आपल्याला भरपूर पैसे देणार आहे. चल चल जाऊया, चल. बाबा नको ना. अरे तुला समजत कसं नाहीये? कोरा चेक आहेस तू माझा. कळतंय ना तुला? तू कोरा चेक आहेस माझा. तुझ्या लाडक्या बाबासाठी एवढं नाही करणार तू. करशील ना? हा, आता ना तू छान डोळे बिळे पूस असे. हा, फ्रेश हो. शेट आपल्याला बोलवतं. थांब, मी हे लपवून ठेवतो. हा, लोकांच्या नजरेत येईल ना. हा. त्या दिवशी बाबाला मुलीच्या इज्जतीपुढे पैसा मोठा वाटला. ती रात्र माझ्या आयुष्यातली काळी रात्र होती. ए भारती, ए भारती, तू मध्ये येऊ नकोस. बाजूला यामध्ये तुझं काय काम नाही. शेटीला घेऊन जा. अरे स्वतः नवऱ्या डोसक्यात दगड घातलाय ना. अरे काय बाई आहे ही. चला पोलीस स्टेशनला घेऊन जाऊया ना. नाही अक्षय, आपण इथं निघायचं. कुठे पळून चाललात? माझी वाट सोडा आधीच सांगते. काय काय नवऱ्याच्या डोक्यात दगड घातला तर स्वतःला शाणी समजा लागली काय? दे रे. तिला घेऊन कुठं निघाली? ही माझ्या महेश शेठची आहे, समजली काय? चले
असं नका बोलू ही माझी पोरगी आहे ती. ए तुझ्या नवऱ्याला विचार, सदाने सौदा केलाय तिचा, पैशाच्या बदल्यात पोरगी. चले असं नका बोलू. मी माझी पोरगी आहे ती. मी पाया पडते तुमच्या. चला रे बघा. आई आई काहीतरी कर ना. आई ती माणसं आपला जीव घेतील ग. आपण बाबांनाही तसंच सोडून आलो. काय झालं असेल त्यांचं? काय चाललंय ग तुझं? बाबा 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 हा काय चाललंय? भ्रम पिटला नाही का अजून? या जगात दुसरं कुणी तुझ्या मदतीला येईल या भ्रमात राहू नको नक्षे. हे तुझं सुंदर रूपच शाप आहे तुझ्यासाठी. तुझ्या या रूपाच्या चांदण्याचा फक्त बाजार मांडला जाऊ शकतो. तुझ्या या रूपावर फक्त पैसे लावले जाऊ शकतात. अगं जिथं जन्मदात्या बापानच तुझ्या रूपाचा बाजार मांडला, जिथं जन्मदाता बापच तुला समजून नाही घेऊ शकला, तिथं दुसऱ्या कुणावर काय विश्वास ठेवायचा नक्षे? एक गोष्ट कायम लक्षात ठेव नक्षे. ज्या दिवशी तुझ्या या रूपाच्या चांदण्याची मोहिनी कुणावर पडल ना, त्या दिवसापासून तुझ्या आयुष्याच्या कायमची अमावस्या सुरू होईल. आई पण मी हे रूप कसं लपवू? आई ते लोक इथे. तुझ्या आयुष्याला लागलेला सगळ्यात मोठा शाप हे तुझं सुंदर रूप आहे. तेव्हापासून आम्ही रोज मरण भोगतोय, रोज सहन करतोय. थकलोय आम्ही, थकलोय. आधीच घरात एकदम मरणासन्न गरिबी आणि माझं सौंदर्य माझा शाप झालाय. आणि तो शाप माझ्यासाठी आयुष्यभर राहणार आहे. म्हणून मला हे रूप कोणालाच नाही दाखवायचंय. ठरवून पण नाही आणू शकत लोकांसमोर.
बहीण मानलं होतं ना तुम्ही मला. माझ्या जागी जर तुमची खरी बहीण असती तर तिला असं खरं रूप लपवून अंगाला काळा रंग फासून तिला फिरू दिलं असतं का हो? रडू नकोस, रडू नकोस. नशिबान तुझ्या बाण लई चित्र खेळ खेळलाय तुझ्या संग. ठाव आहे मला, जिथं स्वतःचा बाप पोटच्या पोरीची असं वागत असल तिकडं देवाला बी लाज वाटल असल त्याची. पण आता जे झालं ते भाग सोड. तुझ्यावर जी काय बी परिस्थिती आलती ती मागं सा. तुझ्या भूतकाळाचा परिणाम वर्तमानावर नग होऊ देऊस. समोर जे येईल त्याच्यापासून पळून जाण्यापेक्षा धीरानं त्याचा सामना कर. मी बी अनाथ होतो. दत्ताबांच्या आई होत्या ताई साहेब, त्या होत्या म्हणून मी होतो. तान बाळ असताना ताई साहेबांनी जंगलातून उचलून मला घरात आणलं. तेव्हापासून मी इथंच आहे, दत्ताभाऊंची सावली बनून. आजपर्यंत दत्ताभाऊच माझ्यासाठी माझे देव होते, माझे आईबा होते. पण आज तुझ्या रूपानं मला बहीण भेटली. अन भाऊ म्हणून ह्यो शंकर तुला वचन देतो, काही बी झालं तरी ह्यो शंकर तुझ्या बाजूने उभा राहील. फक्त तुला स्वतःला जगवायचंय हे ध्यानात ठेव. तू लपून घरात आलीस, इथं राहायला भेटलं, पण तुझ्या संग त्या घरात जे काय बी घडल त्याला तुला एकटीने सामोरं जायचं आहे. दत्ता भाऊ, ताई साहेब, अण्णा यांच्याबद्दल मी खात्री देतो. ते घेतील तुला समजून, मानाने वागवतील. पण बाकीच्या लोकांशी कसं वागायचं ते तुला ठरवावं लागेल. तुला त्यांना तोंड द्यावं लागेल. बाकी मी आहेच की. मी शक्य असेल तितकं तुझ्या बाजून लढेन की. नका काळजी करूस. नक्षे, चालेल नव नक्षे म्हटलेलं? मी माझ्यावर विश्वास दाखवला, आता सगळं ऐकून घेतलं. दत्तगुरूंचीच कृपा आहे माझ्यासाठी. जग वाईट आहे माहिती आहे मला, पण इथे कसं जगायचं हे समजले. दादा, मी हरणार नाही. मी लढेन, स्वतःसाठी लढेन, उभी राहीन आणि एक दिवस सगळ्या घरच्यांसमोर माझं हे सत्य सांगून टाकेन, न घाबरता. बाकी कुणासमोर बी बोल, पण दत्ता भाऊ समोर नग. कारण त्यांना तुझं हे खरं रूप समजलं. तू तरी जिवंत राहशील, नाहीतर ते तरी. का का पण नग बोलायला लावूस. मी त्यांच्या वचनात अडकलोय, मी नाही सांगू शकत. आणि तसं बी इथं वस्तीमध्ये दत्ता भाऊंच्या भूतकाळाबद्दल कोणी बी चर्चा करायची नाही असा नियम आहे.
आणि तुला बी इथं राहायचं असेल तो ह्यो नियम ध्यानात ठेव. चल हे घे, चौथाला आवरून घे. घे. ओ ताई साहेब, कशा पण एवढा वेळ घालवतायचा? हा? यावाना आम्ही दिल्लीला जाऊन परत बी आलो असतो. कवा कवा फास उलट पडतात की. टेन्शन नाही घ्यायचं, अजिबात टेन्शन नाही घ्यायचं. अहो माकडाची जात आहे ती, त्याच्या माग फटाकडी लावली ते उधळणारच, परत थोडी येते वय. भवानी दमानं घे. मगापासनं दमानच घेतोय, कशाला उगं ताणून धरतायसा? आणि तसं बघायला गेलं तर सरपंच पदावर तुमच्यापेक्षा आमचा जास्त अधिकार आहे. आला का ध्यानात? भवानी, आमच्या समोर अधिकाराची भाषा करू नगस. अनधिकार वापरायची येळ आमच्यावर बी आणू नगस. या गावचे अधिकार अजून बी आमच्या हातात आहेत, म्हणून हिथं सगळं सुख आहे. तुझ्या हातात असतं तर कवाच नासाडी झाली असती. फसवेगिरी तुमच्या रक्तातच आहे. तवा बी फसवूनच अधिकार घेतले समदे. ए भवानी, तोंडाला आवर घाल. बोलला तर मिरची झोंबली वय. ज्या अधिकाराची भाषा तू आमच्या समोर उभं राहून करतोयस नव, तो अधिकार तुझ्या खानदानानं 10 वर्षापूर्वीच गालिवलाय. हे तर आमचा चांगुलपणा आडवा येतोय, म्हणून तुम्हाला इथं राहायला तरी मिळतंय. दत्ताचा हात जर का सुटला ना, तर जाधवांच्या खानदानाला जाळाया लाकडं आणि 10x10चा चौकोन बी मिळणार नाही. ओ ताई, आम्ही बी काय हातात बांगड्या नाही भरल्या. ती तुमच्यापेक्षा तुमच्या पदाचा मान ठेवून गप राहिलोय आम्ही. एकदा फक्त एकदा सत्ता सोडून बघा, मग कळल तुम्हासनी लाकडं जळायला जागेची जास्त गरज कोणाला येते. ह्योच राग, हीच ताकद लोकांच्या हितासाठी वापरली असती ना, तर आज या गावात जाधवांच्या नावाचा झेंडा फडकला असता. प्रजा आडातच नाही, ते पोरात कुठून येणार? ओ ताई, लय बोलला सा. ऐकून घ्यायला म्हणून वाटेल ते बोलू नका, नाहीतर पिट्टा घुमवायला मला बी जास्त वेळ लागणार नाही. अरे भवानी, जरा सबुरीनं घे. महेश्वरी संघ या भाषेत बोललेलं या वाड्याच्या भिंतीनं बी जमलेलं नाही. आणि आज निवडणुकीचा दिवस आहे, तवा मला कुठला बी कुटाणा नको. आम्हाला बी नकोय, आम्हाला बी काय हाऊस नाही कुटाणा करायची. म्हणून म्हणतोय निर्णय घ्या आणि मोकळे व्हा. काय आणि कधी निर्णय घ्यायचा ते आम्ही बघू, कारण सरपंच पदाची निवडणूक आम्ही ठरवतो. ठरवतो आता. या वर्षीपासनं ते आम्ही ठरवणार. तुम्ही आम्हाला इथं बोलावलं, आमचा अपमान केला. निवडणूक होणार आहे हे माहिती असून सुद्धा तुमचा उमेदवार तुम्ही हजर नाही केलात. त्यामुळं आता आम्ही जे सांगू ते आणि तसाच होणार. त्यामुळं या वर्षी गावच्या सरपंच आमच्या विद्याताई होतील. निवडणूक ओव्हर. अजून नाही.
आधी दत्ताला येऊ दे. दत्ताला बोलू. होय. दत्ताच्या इथं असण्यानं नसण्यानं आम्हाला काय बी फरक पडत नाही. बरं आम्हाला पडतो, कारण गावच्या निवडणुका दत्ता लढवीत आलाय. तेव्हा दत्ता जो काय निर्णय घेईल तो शेवटचा असणार. बॉम्बला परत दत्ता भाऊंचाच फोन. दादा एकदा तरी उचला फोन. मगासपासून ते तुम्हाला फोन करतायत. आली मोठी. उचला काय उचला. अगं मगाशी बोललो ना, भवारीचा माणूस गावलाय, त्याच्याबद्दल विचारणार ते. मग काय सांगणार? थांब. उचल शंकर्या, फोन उचल. काय करू काय करू. काहीतरी शाळा केली पाहिजे. नको त्यावेळेला भारी सुचत मला, पण आता काहीच सुचत नाहीये, काहीच सुधरत नाहीये. फोन नाही उचलला तर दत्ताभाऊ मारतील मला. नाही नाही, नको नको. काय करू. फोन उचलू की दत्ताभाऊंचा मार खाऊ. फोन उचलू की दत्ताभाऊंचा काय करू. मारू. मार 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 मार. दादा काय करताय हे? चाललं डोकं चालायला लागलंय. तू काय बोलू नको. शांत बस. अजिबात काय बोलू नको. शांत. शंकर्या कुठे आहे तो माणूस? माणसाचं काय झालं? दत्ताभाऊ. काय झालं? एवढा काय उडायलास? दत्ताभाऊ शाळा झाली. आई शाळा झाली. दत्ताभाऊ. आई ग. काय झालं? पटकन बोल की. दत्ताभाऊ तो भवानीचा माणूस होता ना. आई ग. हा. तो चांगलाच घावला होता, पण मला म्हणाला की पानपोईवर पाणी प्यायचंय. मग आम्ही थांबलो. बोल की. तर त्याने मला हाणला. आई ग. हा. आणि सुटला भाऊ. हातातून सुटला. आई ग. अरे पण तुझं लक्ष नव्हतोय. वातास कुठं तू? नाही होतो ना. होतो पण भाऊ. आई ग. माझ्या डोळ्यात माती टाकली त्यांनी. त्यामुळे काही सुधर ना मला. हाय तिथंच थांब, मी पाठवतो कोणाला तरी. नाही दत्ता भाऊ, मी येईन की. सापडणार नाही मी तुम्हाला. तू इशीतच आहेस ना? होय, पण आता कुठे माहित नाही मला. त्या भगवानच्या माणसानं मला असा गरा फिरवला नाही दत्ताभाऊ. काय सांगू. आई ग. काय कुठे काही सुधरा ना मला. दत्ताभाऊ तुम्ही नका काळजी करू. मी पोचतो. 0 मिनिटात पोचतो. आई ग. जिथं कुठं असशील तिथनं सगळ्यात आधी वाड्यावर ये. होय भाऊ. हा.